बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे भिगवण रोडवरील अनेक झाडं पडली। रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करण्याचं सध्या काम सुरू। पुण्याच्या शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर पुणे महामार्गावर बोराडे मळा या परिसरात झाड कोसळलं। झाड पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा। लातूरच्या उदगीर आणि चाकूर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। वातावरणातील उकाडा कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा। मात्र पावसामुळे शेती मशागतीची कामं खोळंबली। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। मान्सूनचं केरळमध्ये आगमन तर पुढील काही दिवसात मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता। कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण तर महाराष्ट्रामध्ये पुढील 48 तासात दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा काही भागात पावसाची शक्यता। धुळ्यात शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची लगबग। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। ठिबकवर कापूस लागवडीला वेग। साताऱ्याच्या कराडमध्ये मान्सूनपूर्व पावसाअभावी शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामं खोळंबली तर खरीपाच्या पेरणीची तयारी पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई तर जिल्ह्यातील 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये दररोज 79 टँकरनं 154 फेऱ्या। शहरातील 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई। उजनी जलाशयामध्ये करमाळा तालुक्यातील केतूर पारेवाडी या परिसरामध्ये 25 किलोचा कटला मासा सापडला। स्थानिक मच्छीमार योगेश खानेवाले यांच्या जाळ्यात हा मासा सापडलाय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये कृषी विभाग ॲक्शन मोडवर। आतापर्यंत 368 कृषी सेवा केंद्रांची तपासणी तर 37 कृषी सेवा केंद्रांचे परवानेही निलंबित। लातूर जिल्ह्यामध्ये 159 कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागानं केली तपासणी। 159 पैकी 44 अनियमितता आढळल्यामुळे कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। रेणापूरमध्ये खताच्या पोत्यामध्ये भेसळ आढळल्यामुळे पोलिसात गुन्हाही दाखल। गोंदिया जिल्ह्यासाठी शासनाकडून 76,000 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या 53,500 मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक। वर्धा जिल्ह्यामध्ये युरिया डीएपी खताचा तुटवडा तर काही कंपन्या छुप्या पद्धतीनं लिंकिंग करत असल्याचं समोर। दुकानांपर्यंत खतं पोहोचवत नसल्याचाही आरोप होतोय। परळीमध्ये युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि खतं बियाण्यांच्या दरात वाढ झाली आहे तर खतं विक्रेत्यांकडून आता पारंपरिक ऐवजी नॅनो युरिया घेण्याचा सल्ला। TV9 मराठीनं केलेल्या पाहणीनंतर हा प्रकार उघडकीस। संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी। पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे लातूरच्या बाजारात शेतकऱ्यांचा खतं आणि बियाणे खरेदीला अल्प प्रतिसाद तर युरिया खतं वापराकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला। ठराविक खतांचीच शेतकऱ्यांकडून मागणी। अमरावतीमध्ये रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण तर कृषी विभागात या ठिकाणी बाजारपेठेमध्ये युरिया आणि डीएपीचं खत मिळत नसल्यामुळे चित्र समोर तर खतांच्या किमतींमध्ये सरासरी 400 रुपयांची वाढ। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून समर्थन। धाराशिवच्या भूममध्ये फटाके फोडत तुकाराम मुंढेंचं समर्थन। दुधात होणारी भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल, शेतकऱ्यांची भावना। शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी भेसळखोरीचा सुळसुळाट तर तुकाराम मुंढेंनी अशा भेसळखोरांवर कारवाई करण्याची स्थानिक दूध उत्पादक आणि स्थानिक व्यावसायिकांची मागणी। गोंदियामध्ये नियमबाह्य आणि संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही कारवाई। जवळपास 1,38,000चा तेल साठा जप्त। पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर दुसऱ्या दिवशीही कारवाई तर आरोपी कर्नल सिंगच्या घरावर दुसऱ्या दिवशीही हातोडा। कारवाईसाठी ट्रॅक्टर आणि ब्रेकरचा सुद्धा वापर सुरू। आरोपी कर्नल सिंगचं घर पालिकेकडून जमीनदोस्त। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पुमा कंपनीच्या बनावट वस्तूंच्या साठ्यावर कारवाई। तब्बल 7,38,000चा मुद्देमाल जप्त। कॉपीराईट कायद्याचा भंग प्रकरणी 5 दुकानांवर कारवाई। पुणे पोलिसांची एमडी ड्रग्ज विक्रेणाऱ्यांवर आता कारवाई तर 20,98,000चे ड्रग्ज जप्त। राजस्थानातून आरोपीला अटक। इम्रान शेख या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक। अकोला शहरात महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई। शहरातील गांधी रोड चौपाटी आणि इंदोर गल्ली परिसरात अतिक्रमण जमीनदोस्त। यवतमाळच्या वणीमधील मोहोर्ली ग्रामपंचायतीच्या कामामध्ये पारदर्शकता नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलं कुलूप तर ग्रामस्थांचं गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन। तातडीनं चौकशी करण्याचीही मागणी।
सकल हिंदू समाजाचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, भर रस्त्यात लोखंडी रॉडनं मारहाण प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी. वाशिम शहरातील सरकारी दवाखान्यासमोर 4 जणांना 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं मारहाण केली होती. पनवेलमध्ये महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात पनवेल तालुका मनसे आक्रमक, तर स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेची आक्रमक भूमिका. स्मार्ट मीटर न विचारता लावले जात असल्यानं स्मार्ट मीटर मनसेनं फोडला. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर, तर 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत. यातील 275 मृतांच्या वारसदारांना 27.50 कोटी रुपये मंजूर. सोलापूरच्या करमाळ्यामधील सावडी गावात रात्रीच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त. 12 जून रोजी मशाल आंदोलन करण्याचा जनशक्ती संघटनेचा इशारा. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवसंवाद मेळावा संपन्न. श्रीकांत शिंदेंनी दुर्गम भागातील पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अडचणी जाणून घेतल्यात. मंत्री दादा भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांची या मेळाव्याला उपस्थिती. शाळेच्या फीसाठी एक मर्यादा असली पाहिजे. पुस्तक, गणवेश विशेष ठिकाणावरून घेण्याच्या सक्तीविरोधात कायदा करणार. विद्यार्थी आणि पालकांना कायद्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. आरपीआयला सत्तेत वाटा मिळत नसल्यामुळे नाराजी. रामदास आठवलेंची भूमिका, तर मला सत्तेत स्थान मिळालं पण आरपीआय कार्यकर्ता उपेक्षित राहिला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमामध्ये बीएमसीला मराठीचं वावडं. कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्यामुळे विरोधी पक्षांची टीका. कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची ठाकरेंचे नगरसेवक सचिन पडवळ यांची मागणी. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महत्त्वाची बैठक. या बैठकीदरम्यान शिक्षक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. आमदार जयंत तासगावकरांच्या मध्यस्थीनंतर शिक्षकांची कामं पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कल्याणमध्ये बालकामगारांकडून नालेसफाई, तर 16 वर्षीय मुलाकडून नालेसफाईचं काम करून घेतल्याचा व्हिडिओ. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी. सांगली कर्नाळा या मार्गावरील पुलाचं काम संथ गतीनं सुरू. कर्नाळ या मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्यानं नागरिकांची ये-जा करण्यासाठी चांगलीच कसरत होते. काम पूर्ण व्हायला 8 महिने लागणार असल्याची माहिती. टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट, तर निदा खाननं पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचंही समोर. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा. दर्ग्यात बळजबरी, धमकी आणि विनयभंगाचाही आरोप. तर कोलकात्याच्या डमडम पोलिसांकडून हे प्रकरण नागपूर कधान या पोलिसांकडे वर्ग. चिंचवडच्या मोरया गोसावी यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री. यात्रेतनं खरेदी केलेल्या चादरीवर मेड इन पाकिस्तान लेबल असल्याचा महिलेचा दावा. पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी असताना सुद्धा बाजारात या वस्तू कशा येतात असा यामुळे प्रश्न उपस्थित. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत. सीबीआयचं पथक तपासणीसाठी कल्याणच्या म्हारळमध्ये, तर म्हारळमध्ये सीबीआयनं एका विद्यार्थिनीचा जबाब नोंदवल्याची सूत्रांची माहिती. म्हारळमधील विद्यार्थिनी नाशिकमधील विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्यामुळे सीबीआयची विचारपूस. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्जावरील आदेश आता कोर्टानं राखून ठेवला. मनीषा वाघमारेच्या जामिनासंदर्भात 9 जून रोजी निकाल, तर सीबीआयच्या झाडाझडतीमध्ये घरातनं रोख रक्कम न सापडल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. पुण्यात मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलानं 15 सायकल चोरल्याचा प्रकार समोर. पोलिसांकडून 1 लाख रुपये किमतीचा सायकल या ठिकाणी जप्त.